समाजसेवा करणारे खूप कमी असतात. पण खरंच यार मानलो तुला. राजेश, मला तुझ्याकडून खूप छान वाटलं. एका गरीब परिस्थितीतून दादा वहिनीने काबाड कष्ट करून तुला एक पदवीधर डॉक्टर बनवलं, MBBS डॉक्टर. आणि खरंच अरे तसे दादा वहिनी मिळण्यासाठी नसीब लागतं रे, नसीब. खरंच राजेश, अरे ते दादा वहिनी म्हणजे देवासारखे एक आत्मा आहे. खरंच खूप थोर आहे, महान आहे. दादासारखी वडील आणि वहिनीसारखी आई तुला लाभली. खरं की मी माझ्या दादा आणि वहिनीचे उपकार कसे फेडावे हे कळत नाही रे. खरोखर मी त्यांची रात्रंदिवस पूजा जर केलं तरी ते उपकार मी नाही फेडू शकत. कारण मी बघतोय ना की दादा माझ्यासाठी किती काबाड कष्ट करतो आणि वहिनी सुद्धा रात्रंदिवस कष्ट करते. एवढंच नाही, ती जंगलातून मोड्या सुद्धा आणून विकते. खरंच त्यासाठी सांगतो तुला राजेश, तशा दादा वहिनीची मनोभावे पूजा जरी केली, त्यांच्या चरणाची धूळ जरी स्वतःच्या माथ्याला लावलीस ना, तरी त्यांचे उपकार तू फेडणार नाहीयेस. हे बघ ना, माझं काय आहे, मी अशाच आई वडिलांना अतृप्त फिरतो. आज एखाद्या ममतेची बघल्यानंतर जेव्हा आठवण येते ना, तिची सावली, खरंच त्या सावलीचं सुख या माझ्या जीवाला जर लाभलं असतं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजलो असतो. हे बघ ना, आज मी तळमळतोय त्या ममतेच्या सावलीसाठी, तिच्या प्रेमासाठी. म्हणून आज एक एक क्षण आठवतात का तिचे. तुला खरंच सांगून बोल ना माहिती. सावली तू सावली, सावली उन्हामध्ये तुझा, सावली तू सावली, सावली उन्हामध्ये सावली, उन्हामध्ये सावली
ग